नमस्कार, मी निर्मला शेवाळे। माझे 3 काव्यसंग्रह यापूर्वी प्रकाशित झालेले असून आता हा करंजमाळ ललितलेख संग्रह 9 ऑगस्टला प्रकाशित झाला आहे। या करंजमाळ ललितलेख संग्रहाबद्दल मला थोडक्यात माहिती द्यायची आहे। तर या संग्रहाची जी प्रेरणा आहे त्या म्हणजे 2017ला माझा आशावादी नावाचा काव्यसंग्रह प्रकाशित झाल्यावर त्यातलं मनोगत वाचून ज्यांनी डॉक्टर विजया वाड यांनी मला सुचवलं होतं की तू कविता लिहितेस पण ललित लेखनाकडे तू वळावंस, असं त्यांची सूचना पहिली आली आणि त्यानंतर मी विचार केला। त्यानंतर माझे गुरु श्रीकांत नाईक सर यांच्याशी बोलल्यानंतर त्यांनी मला सांगितलं की ललित लेखनाला कोणताही विषय पुरतो आणि तुझ्यासाठी कविता या पलीकडे काही तुला सांगायचं आहे तर ते तू ललित लेखनामधून बोलू शकतेस। आणि मग मी पहिला ललित लेख लिहिला, तो म्हणजे पाऊस, त्यानंतर करंजमाळ। आणि करंजमाळ हा लेख पहिला चपराक मासिकात माझा छापून आला। घनश्याम पाटील यांनी पुण्यातून तो चपराकला छापून आल्यावर त्याचंही थोडक्यात एक हिस्ट्री अशी झाली की तो जो मासिक माझ्याकडे आलं त्यानंतर ते मासिक वॉचमॅननी वाचलं आमच्या बिल्डिंगमध्ये आणि मग ते सगळीकडे फिरत होतं आणि माझे मिस्टर आणि मुलं त्या मासिकाला शोधत होते। ते मासिक जेव्हा आमच्या हातात आलं की आईचा पहिला लेख छापून आलाय याचं एक अप्रूप होतं। आणि योगायोगाने सप्टेंबर महिन्यामध्ये गणेशोत्सव सुरू होता। आम्ही गणपतीच्या समोर ते मासिक माझ्या कुटुंबियांनी ठेवलं आणि त्याची पूजा केली की आईचा पहिला लेख प्रकाशित झाला। त्यानंतर मला फार म्हणजे उत्साह आला की आपण या फॉर्ममध्ये सुद्धा आपलं लेखन लिहू शकतो। आणि मग मला विषय सुचायला लागले, मी कोणत्या विषयावर लिहू शकते याचा विचार करत असता मला अनेक विषय सापडले। मग पाऊस असेल, ढगाळलेलं आभाळ असेल किंवा इवलीसी सुई, त्यानंतर म्हातारबाबाची खोप, म्हणजे मी खेड्यात जगलेली असल्यामुळे माझं बालपण हे खेड्यात गेलं 18 वर्षाचं। आणि मग त्या आठवणीच्या रूपाने माझ्या आयुष्यातले छोटे प्रसंग, आठवणी हे सुद्धा मी त्या ललित लेखांच्या रूपात लिहित गेले। उदाहरणार्थ काळजातला सोन्या, आमच्या घरात एक बैल होता आणि त्या बैलाबद्दल ज्या माझ्या भावना आहेत त्या मी काळजातला सोन्या या लेखात लिहिल्या। आणि या पुस्तकाविषयी असे अनेक विषय म्हणजे खेड्यातले चुंबळ असेल किंवा ज्याला विचारात घेतलं जाणार नाही असं खुरपं, त्या खुरप्याला सुद्धा एक लिहावं किंवा खुरप्याविषयीच्या ज्या माझ्या आयुष्यातल्या संलग्न भावना होत्या, लहानपणी मला खुरप्याची ओळख कधी झाली, कशी झाली, त्याविषयीचे भावा बहिणीतले किस्से, अनेक किस्से गमतीशीर मी त्याच्यात लिहिलेले आहेत। त्यानंतर मधमाशांची पोळी, आता मधमाशांचं पोळं हे काढणं आणि मधाविषयीच्या ज्या काही शहरात आज आपल्याला मध एवढूसा मिळतो त्यावरून मला ते सुचत गेलं। आणि मग भाऊ माझा मधमाशाची पोळी डोंगरात फिरून काढायचा, तर त्याही गमती मला इथे लिहाव्या वाटल्या। आज शहरातल्या माणसांना हे काहीच माहीत नसतं ग्रामीण भागातलं जगणं, आणि ते ह्या करंजमाळ या पुस्तकात आलेले। आता करंजमाळ हेच नाव का, तर मी जे सासर म्हणजे माझं गडिंग्लज तालुक्यात कडगाव गाव आहे आणि तिथं आम्ही शेतात राहतो, त्या माळाचं नाव आहे करंजमाळ। तिथं बहुधा मला असं वाटलं की करंजमाळ हे नाव का पडलं असेल, इथून मला प्रश्न पडत होते। आणि तिथं मी गेली 28 वर्ष राहते आहे, येणं जाणं गावी होत आहे माझं। तर मग त्या करंजमाळातले जे अनुभव आहेत ते लिहिता मग मला तिथले मोरांचं आकर्षण, जो राष्ट्रीय पक्षी आपला, त्या मोराविषयी कुतूहल किंवा त्याविषयीच्या गोष्टी, तिथले पक्षी, तिथल्या त्या माळावरच्या जे वैशिष्ट्य आहेत त्या जमिनीचे किंवा त्या वस्तीतले, त्या माणसांचे, मुलांचे अनुभव त्या करंजमाळ या लेखात मी नमूद केले। आणि हा जो मुखपृष्ठ आहे तो म्हणजे माझा मुलगा फोटोग्राफर आहे, तर त्यांनीच हा करंजमाळात माझं शेत आहे त्या शेतातल्या बांधावर हा बसलेला मोर तुम्हाला दिसेल। आता ललित लिहिताना हा योगायोग आहे खरं तर,
म्हणजे संजय शिंदे अष्टगंध चे प्रकाशक त्यांनी करंजमाळ काय आहे हे विचारण्यासाठी जेव्हा आम्ही फोटो पाठवले की करंजमाळ हा काय आहे, तर त्या फोटोंमधला हा फोटो त्यांना आवडला आणि तो सिलेक्ट केला. आता हा फोटो काढायलाही मुलाला खरं तर खूप कष्ट लागले होते आणि फार म्हणजे असा दुर्मिळ फोटो मिळाला आहे इथे. आणि ललित लेखन, मुळातच ललित म्हणजे काय तर लालित्य, सौंदर्य, आणि या सौंदर्य किंवा चिंतन गर्भता, तर हा जो चिंतनाला बसलेला इथे मोर आहे आणि हा अशा प्रकारे एक योगायोग समजते मी की माझ्या पहिल्या ललित लेखसंग्रहाला माझ्या मुलाचा फोटो मिळावा मला. खरंच म्हणजे हा मला भाग्ययोग वाटतो. शिवाय हे मुखपृष्ठाविषयी झाल्यावर इथे मी तुम्हाला पाठपृष्ठाविषयी सांगेन. पाठराखण अनवर मिर्झा कल्याणचे, त्यांनी हे कवी आहेत फार मोठे आणि मी त्यांना गुरुस्थानी मानतेही. तर त्यांनी मला इथं पाठराखण एक दमदार केलेली आहे की ललित लेखन वाचून त्याच्याविषयी संपादित करण्यापासून सर्व काही त्यांनी मला इथं चांगल्या प्रकारे मदत केलेली आहे. त्यानंतर वृषाली विनायक हिने एक प्रस्तावना दिली आहे. वृषाली विनायक ही आजच्या माझ्या समकालीन काळातली, महाराष्ट्रातली आजच्या काळातली ज्येष्ठ कवयित्री आणि संतुलित भावनांची अभिव्यक्ती असा तिने प्रस्तावना फार प्रदीर्घ अशी दिलेली आहे आणि ती वाचनीय आहे असं मला वाटतं. त्यानंतर ललित बंधाच्या निमित्ताने दत्तात्रय गुरव, माझ्या कोल्हापूरचा राधानगरीचा मुलगा जो छान लिहितो आहे आणि आत्ताच्या तरुण पिढीतला हा मुलगा या ग्रामीण भागात जगतो आहे आणि त्या काळातलं आत्ताच्या लेखन काय आहे, त्याचं मत काय आहे त्याविषयीचं, हे मला त्याच्याकडून घ्यावंसं वाटलं. आणि म्हणून हे खरं तर असं म्हणतात की प्रस्तावना घेणं म्हणजे एक कुबडी आहे, परंतु मला असं वाटतं की माझ्यासारख्या नव्यानं ललित बंधाकडे वळलेल्या माणसाला हे मत घेणं त्यावेळेला प्रस्थापित वाटलं किंवा ग्राह्य वाटलं. आणि अजून एक ह्याच्यामध्ये एक तुम्हाला सरप्राईजली आहे की राष्ट्रीय पुरस्कार, आदर्श शिक्षक पुरस्कार मिळालेल्या शोभा नाखरे या लेखिका माझ्या गावी करंजमाळ वाचून 5 दिवस राहायला आल्या होत्या आणि करंजमाळात राहिल्यानंतर त्यांना आलेला 5 दिवसाचा करंजमाळाचा प्रत्यक्ष अनुभव त्यांनी याच्यात थोडक्यात दिलेला आहे. तर तोही तुम्ही वाचावा असं मला वाटतं. आणि ग्रामीण भागातलं हे लेखन लिहित असताना ढगाळलेला आभाळ लिहिलेलंच आहे, शिवाय वळीव पाऊस त्याच्याविषयी आलेल्या भावना आहेत. खुरपं, अजून लुगडाबद्दल सांगत असताना लुगडं आज कालबाह्य होत चाललेलं आहे आणि लुगडं या विषयावरती आजीच्या काही आठवणी आहेत आणि लुगड्याचा थोडक्यात इतिहासही तुम्हाला त्याच्यात कळेल की आतापर्यंत लुगड्याची स्थित्यंतरं झालेली आहेत काळाप्रमाणे आणि आजच्या आधुनिक युगात नऊवारीची नवीन रूपं आपल्याला दिसून येतात. हेही वाचनीय आहे. शिवाय हरवलेला गाव, आजचा गाव प्रत्येकाच्या मनात आहे, पण पूर्वीचा जो काळ होता की 70-80च्या दशकात, 90च्या दशकातलं खेडं आज आपल्याला भेटत नाही, कारण आता आधुनिकीकरणामुळे झालेला बदल आणि त्या 20 वर्षापूर्वीचं खेडं हे हरवलेला गावमध्ये आलेलं आहे. शिवाय फक्त लढ म्हणा या लेखामध्ये स्त्रियांविषयी ग्रामीण भागातल्या, सद्यस्थितीतल्या आणि शहरातल्या अशा दोन्ही स्त्रियांची जी स्थिती आहे आत्ताची, ते माझ्या अनुभवातून मी लिहिलं आहे. आणि जी प्रवृत्ती आहे, स्त्रियांचे पाय स्त्रिया खेचत असतात किंवा असं आहे की गोचिडासारखी जी प्रवृत्ती आहे जुन्या काळातली की मी जे भोगलं तेच दुसऱ्या स्त्रीनं भोगावं, तर आता तो दृष्टिकोन मागे पडतो आहे शिक्षणाने आणि आम्ही खूप स्त्रियांसाठी चांगला काळ आलेला आहे हा, असं मी म्हणते की मुली फार भाग्यवान आहेत की त्यांना आताच्या काळामध्ये एक महत्त्वाचं स्थान समाजामध्ये, कुटुंबामध्ये त्यांच्या निर्माण झालेलं आहे आणि त्यांना एक दखल घेतली जाते मुलींची. नाहीतर आम्ही आमच्या काळामध्ये कुठे जेवत होतो, कशा वाढलो हे आम्हालाच माहीत नाही, असा एक प्रकार होता. परंतु आता हा काळ बदललेला आहे आणि
आणि आता आपल्याला फक्त लढ म्हणा इतकीच अपेक्षा व्यक्त केलेली आहे या लेखातून. शिवाय मायेची ऊब ह्याच्यामध्ये एक मला आवडलेली स्वतःला फार छान एक कविता आहे. आणि मी कवयित्री मुळात असल्यामुळे ललित लेखन करताना माझ्यातलं कवित्व मध्ये मध्ये डोकावलेलं आहे. त्या लेखांना पुष्टी देण्यासाठी किंवा त्या ठिकाणी जो भारावून जाऊन किंवा मी जेव्हा त्या आवेगात लिहिलं त्यावेळेला जे मला काव्य स्फुरलं तेही मी तिथं लिहिलं आहे. जसं की मी आता मायेची ऊब हा लेख लिहिताना आजीविषयीच्या आठवणी, आजीविषयीचं गोधड्या शिवणं तिचं आणि त्या काळातल्या त्या गोधड्या शिवण्याचा जो काही प्रकार होता टाकाऊपासून टिकाऊ. आणि मग तिथं मला असं वाटत होतं की प्रत्येकाच्या जुन्या कपड्यात, कुटुंबातल्या प्रत्येकाच्या जुन्या कपड्यातली एक एक ठिगळ काढून ती ज्या वेळेला जोडत होती तेव्हा इथं एकत्रितपणे कुटुंब जोडण्याचंच काम आजी करायची. आणि ही अशी आजी टाईमपास म्हणून घराघरात प्रत्येक आजी कुठं ना कुठं गोधड्या शिवत होती आणि पांघरून देण्याची काम करत होती. फार मोठी गोष्ट होती ही आणि ही मायेची ऊब होती त्या आजीची. आणि म्हणून आजी गेल्यानंतर मला एक सुचलेली कविता की आजी गोधडीला टाका घालशील का ग पुन्हा, आजी गोधडीला टाका घालशील का ग पुन्हा, सांग सोडू नका गेली माझा काय झाला गुन्हा. उभं मिळते मायेची कसं सांगू आजी तुला, तुझ्या आठवत आता शोधताना गोधडीला, तुझ्या जाणीवांची खूण टाका टाका शिवताना, तुझ्या जाणीवांची खूण टाका टाका शिवताना, मन कासावीस झालं चुना डबी पाहताना. फुला फुलांची गोधडी जणू नक्षीदार वेल, पांघरून झोपते मी मनी सावरून तोल, आज आली आठवण डोळे भरून ग आले, तुझ्या वाकळेची उब देही घेऊन निजले, देही घेऊन निजले. अशी ही कविता स्फुरलेली आहे. अशा अनेक कविता तुम्हाला या लेखांमध्ये मध्ये मध्ये डोकावत राहणार आहेत आणि ते वाचताना नक्की तुम्हाला आवडेल असं मला वाटतं. याशिवाय अजून एक सांगायला मला आवडेल की अंतर्दिशीय पत्राला हे पुस्तक मी अर्पण केलेलं आहे. मी अर्पण पत्रिका लिहिताना असं म्हटलं आहे की माझ्यातल्या लेखिकेला घडवणाऱ्या आणि माणसं वाचायला शिकवणाऱ्या अंतर्दिशीय पत्रास. आता हे अंतर्दिशीय पत्र लिहिताना या अंतर्दिशीय पत्रावर एक पिढी पोचलेली आहे. अनेक लेखक या अंतर्दिशीय पत्रातून लहानपणापासून घडलेले आहेत आमच्या काळामध्ये आणि माझ्यासारखी मुलगी माझ्याही न कळत माझ्यातली लेखिका जी घडवली ती या अंतर्दिशीय पत्रानेच. कारण खेडेगावात माझ्या घरात मी पहिली मुलगी शिकलेली होते आणि शहरात जाणारी जी मुलं होती त्या काळामध्ये त्यांना तिथे मागे राहणारे वयोवृद्ध आईबाप पत्र लिहायचे आणि ते पत्र लिहिताना जे माझे अनुभव आहेत त्यातल्या गमती जमती आहेत त्या सर्व इथं एक थोडंसं तुम्हाला अगदी मनोरंजनात्मकही वाचायला मिळेल आणि त्यातल्या भावनात्मक गोष्टी की तुम्हाला हृदयाला हात घालतील. त्याच्यातच माझ्या वडिलांचा आणि माझा जो या पत्रातून ऋणानुबंध आहे किंवा एक बाप आणि मुलगी यातला जो भावबंध जुळलेला आहे किंवा मैत्री त्यातली मैत्री किंवा बाबा माझे मार्गदर्शक म्हणून सुद्धा मी त्यांच्याकडे पाहते. तर माझा आणि त्यांचा जो पत्रातून संवाद होत होता त्याविषयी मी याच्यामध्ये लिहिलं आहे. आणि इथंसुद्धा एक छोटीशी कविता मला वडिलांना उद्देशून सुचली होती ती मी इथे तुमच्यासाठी फक्त जाता जाता बोलते. मी लिहायची बाबाला अंतर्दिशीय पत्र, मी लिहायची बाबाला अंतर्दिशीय पत्र, इतक्या दूर राहून तुम्हाला माझी आठवण येत नाही, पत्रातून बोलत असता भेटावंसं वाटत नाही, वाट पाहतोय आम्ही लेकरं, कुशल तुमचं कळतं पण कुशी मात्र भेटत नाही. बाबा असं का हो जगणं तुमचं, वेळ तुम्हाला मिळत नाही, शाळेत आमच्या मीटिंग होतात ज्यांचे त्यांचे पालक येतात, दप्तरांच्या पदरात आमच्या वही पेन धडसत नाही. बाबा कधी याल तुम्ही, बाबा कधी याल तुम्ही, गळ्यात मिठी घालायची हाय, ठावं असतंय मला सुधी, आमच्या पोटासाठीच तुम्हाला मुंबई धरायची आहे. मी पाठवते पत्र अंतर्दिशीय असतं ते, तुमच्या आणि माझ्यातलं अंतर पार करतं ते, काळजाशी काळजाशी अपार माया बांधतं ते, काळजाशी काळजाची अपार माया बांधतं ते.
तर ही अशी माझ्या वडिलांशी असलेली माझे अटॅचमेंट आत्ताच्या भाषेत. तर असे अनेक प्रसंग याच्यात लिहिलेले आहेत. हृदय पिळवटणारा माझ्या आयुष्यातला प्रसंग, याच्यामध्ये तुम्हाला बऱ्याच गोष्टी दिसून येतील जे की माझ्या आयुष्यातला आठवणींच्या स्वरूपातलं एक थोडंसं जो भाग आहे तो चरित्रात्मक पद्धतीनेच आलेला आहे. आणि त्याच्यामध्ये माझे आई आणि भावंड आम्ही खेड्यात राहत होतो आणि माझे वडील मुंबईत राहत होते आणि त्यामुळे ते सर्व तुम्हाला याच्यामध्ये वाचायला मिळेल. आणि लेखिका म्हणून माझ्या आयुष्यातले काही पैलू या आठवणीत आहेत किंवा या खेड्यात आहेत आणि ते शहरात आल्यानंतर मला सतावत होत्या त्या आठवणी आणि म्हणून त्या आठवणींच्या रूपात आलेल्या आहेत असं मला सांगायला आवडेल. परंतु निव्वळ आठवणीच नाही तर त्या तुम्हालाही कनेक्ट करतील आणि तुम्हाला हे पुस्तक आपलं वाटेल अशी मला खात्री वाटते. आणि तुमच्या शुभेच्छा वाचकांच्या मला नेहमीच आतापर्यंत माझ्या कवितांवर खूप प्रेम केलं तुम्ही आणि बघता बघता मला आनंदिता म्हणून तुम्ही ओळखता आहात आणि स्वीकारलेलंही आहे. माझ्या पुस्तकांवर आधीच्या खूप प्रेम केलं, तसंच माझ्या करंजमाळ या ललित संग्रहावर प्रेम कराल, मला प्रेरणा द्याल अशीच पुढे. आणि अजून काही पुढे ललित संग्रह लिहिण्याची माझी जी इच्छा आहे ती तुमच्यावर अवलंबून आहे.